आपल्याला जर आपला भारत देश हा विकसित देशाच्या सूचीमध्ये आणायचा असेल तर आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीपासून सुरुवात करावी लागेल. आपल्याला प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला विकसित बनवावं लागेल. खरं तर सर्वसामान्य व्यक्तीला विकसित बनवण्याचा जो हात आहे तो कुणाचा आहे, तर तो प्रशासनामध्ये आहे. आणि जर प्रशासनाला जर विकसित बनवायचं असेल तर आपलं प्रशासन प्रणाली सशक्त बनवायला पाहिजे. आणि प्रशासन प्रणाली सशक्त बनवण्यासाठी मला वाटतं एक राष्ट्र एक निवडणूक हे जे धोरण आहे ते अंमलात आणलं पाहिजे. खरं तर आपल्या भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे. यामध्ये काही संदेह करण्यासारखी गोष्टच नाहीये. यामध्ये काही संदेह करण्यासारखी गोष्ट नाहीये. पण आपल्या भारत देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी, आपल्या भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एक राष्ट्र एक निवडणूक याचा किती महत्वाचा वाटा आहे आणि एक राष्ट्र एक निवडणूक याचा उपयोग करून आपल्या भारत देशाला कसं विकसित बनवता येईल, खरं तर आपल्याला हे समजायची गरज आहे. एक राष्ट्र एक निवडणूक याचा अर्थ काय होतो? एक राष्ट्र एक निवडणूक याचा अर्थ असा होतो की देशभरात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक पातळीवरील होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या एकत्र याव्यात. खरं तर आजची जर परिस्थिती बघायची गेली तर लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या ज्या निवडणुका याच्या 3 मतदार याद्या तयार केल्या जातात आणि मग लोकसभेला गेलेला मतदान करायला मतदार हा विधानसभेच्या यादीमध्ये त्याचं जेव्हा नाव येत नाही ना, तेव्हा त्याला असं वाटतं की आता आपण पाठ फिरून समोर निघालं पाहिजे. खरं तर जेव्हा ही आजकालची सिच्युएशन, ही आजकालची परिस्थिती पाहून असं मला वाटतं की एक राष्ट्र एक निवडणूक हे जे धोरण आहे ते आपल्या भारताला विकसित बनवण्यासाठी एक महत्वाचं धोरण ठरणार आहे. याचं कारण काय, तर जेव्हा एक वेळेस आपण यादी तयार करू तेव्हा यादी तयार झाल्यानंतर एकच वेळेस मतदान केल्यानंतर इथून पुढे नंतर दुसरी यादी बनवायची गरजच लागणार नाही. खरं तर जेव्हा 2019 साली आंध्र प्रदेश आणि ओडिशा यांच्या निवडणुका, यांच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या विधानसभेच्या निवडणुका त्या लोकसभेच्या निवडणुका सोबत झाल्या आणि मग त्यांची जी सरासरी टक्केवारी होती निवडणुकांची, ती सरासरी टक्केवारी ही अनुक्रमे 74% आणि 79% होती. खरं तर ही सरासरी टक्केवारी आपल्या भारत देशाच्या टक्केवारीपेक्षा 12% अधिक होती. मग आपल्याला आज समजायची गरज आहे की खरं तर आपल्या भारत देशाला विकसित बनवण्यासाठी एक राष्ट्र एक निवडणूक ही गोष्ट किती महत्वाची आहे. रंग, वर्ण, जात, भेद, धर्माचे झेंडे आणि झेंड्याचे पक्ष आणि याच्यामधून आपल्याला जातीय दंगली घडवून आणता येतात आणि या जातीय दंगली घडवून आणल्यानंतर निवडणुकांमध्ये जेव्हा राजकारणी लोक जातीय दंगली घडवून आणतात मग हे जे वातावरण शांत होईपर्यंत दुसऱ्या निवडणुका येतात आणि मग आपल्या भारत देशाला जर विकसित राष्ट्र बनवायचं असेल, आपल्या भारत देशाला एक विकसित देश बनवायचा असेल तर मला असं वाटतं की एक राष्ट्र एक निवडणूक ही जी आहे ती विकासाची दिशा ठरेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.